अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. बरोबर. 29 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा विशेष भरपूर सेवेकरी असे आहेत जे गुरुचरित्राचं पारायण करणारच आहेत. पण भरपूर लोकांची अशी देखील इच्छा आहे की 21 दिवसामध्ये 3 गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा भरपूर लोकांची आहे. तर 21 दिवसामध्ये 3 गुरुचरित्राचे पारायण कशा पद्धतीने करावे, त्याचे नियम काय, अटी काय, त्याचे कशा पद्धतीने आपण प्रत्येक नियमांचं पालन करायचं आहे, उद्यापन कधी करायचं, प्रत्येक पारायणाला उद्यापन करायचं की डायरेक्ट शेवटच्या याला उद्यापन करायचं, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे. खूप पवित्र आहे आणि गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पठणामुळे किंवा या पारायणामुळे आपल्या संसारिक जीवनातील भरपूर अशा अडचणी महाराज स्वतः दूर करतात. दत्त महाराज स्वतः दूर करतात आणि दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र ग्रंथ असल्यामुळे महाराज स्वतः आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत, अडचणी आहेत, त्याचा लेखाजोखा साक्षात महाराज बघत असतात. आणि त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नसते. आत्मविश्वास आपला वाढलेला असतो किंवा नकारात्मकता किंवा वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार आपण करत नाही, निगेटिव्ह थॉट्स कुणासमोर मांडत नाही, कायम पॉझिटिव्ह विचार करत राहतो आपण. आणि बघा, असं देखील आहे प्रत्येक महिन्याला देखील असे सेवेकरी आहेत जे प्रत्येक महिन्याला पारायण करतात. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ते 7 दिवस पकडून एक पारायण, असे वर्षाची 12 पारायण ते घरामध्ये करत असतात. आणि जी लोक असे पारायण करतात ना, त्यांना कोणत्याच प्रकारच्या अडचणी येत नाही. त्यांच्या आयुष्यातील जेवढ्या अडचणी आहेत किंवा जेवढी संकट आहेत ती स्वतः महाराज दूर करत असतात. आणि प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं, तुमच्यापासून माझ्यापर्यंत, की मी जे कष्ट भोगलेले आहेत किंवा मी जेवढं कष्ट केलेलं आहे, मी जेवढं दुःख बघितलेलं आहे आयुष्यामध्ये, या आयुष्याच्या वाटेवरती चालताना जेवढे अडथळे आपल्याला आलेले आहेत, ज्या माणसाने साथ दिली ते तर लक्षातच आहेत, पण ज्या माणसाने साथ दिली नाही ते सुद्धा लक्षात आहे. कारण वाईट काळामध्ये कोणी देखील मदत करत नाही. चांगल्या काळामध्ये प्रत्येक जण धावून आपल्याकडे येत असतो, पण ज्या वेळेस आपल्यावरती वाईट वेळ असते त्यावेळेस कोणी सुद्धा आपलं मदत करत नाही, तेवढं लक्षात घ्या. आणि अशा वेळेस अशी परिस्थिती माझ्या मुलांवरती येऊ नये, जे मी कष्ट भोगलेलं आहे ते माझ्या मुलांनी बघू नये, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. आणि याचं भान मुलांनी देखील ठेवायला हवं. यासाठी बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगती करतच असतो, पण त्यासोबत अध्यात्माची देखील, कष्टासोबत अध्यात्माची देखील जर जोड दिली तर सोन्याहून पिवळं असं समजा. आणि यासाठीच आपल्याला गुरुचरित्राचे 3 पारायण जर तुम्हाला करायचे असतील तर कशा पद्धतीने करायचे 21 दिवसामध्ये हे तुम्हाला मी सांगणार आहे. किंवा आधीमध्ये काही अडचण आली तुम्हाला तर तुम्ही कशा पद्धतीने हे पारायण करू शकता, त्याच पद्धतीने सुरुवात कधी करायची, तर 9 जुलै ते 29 जुलै पर्यंत असे 21 दिवस होतात. जर काही कारणास्तव तुम्ही लेट व्हिडिओ पाहिलात तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या पुढे जरी पारायण गेलं तरी देखील चालणार आहे. याच्या अजिबात काळजी करायची नाही. पारायण पुढे जरी गेलं तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाहीये. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल, तुमच्या मनात आलं तर तुम्ही नक्कीच 3 गुरुचरित्राचे पारायण करू शकता. आपल्या जवळपासच्या मठात जर पारायण करण्याची संधी मिळाली तर सोडू नका, कारण घरामध्ये पारायण करतो ते 1 किंवा 3 पारायण आपण करू शकतो, पण मठामध्ये गेल्यानंतर जेवढे व्यक्ती तिथं पारायण करत असतात तेवढं अनंत पटीने फळ आपल्याला मिळत असतं. म्हणजे तेवढे पारायण केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे शक्यतो ही संधी सोडू नका. मठामध्ये गेल्यानंतर काय करायचं, कशा पद्धतीने पारायण करायचं किंवा 7 दिवसाचं पारायण कसं असतं, काय करायचं, त्यासंबंधीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्यासंबंधीची माहिती देखील संपूर्ण तुम्हाला देणार आहे. तर आज 3 दिवसाचं बघूया. 9 जुलै पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. 9 जुलै पासून आपल्याला पुढचे 7 दिवस म्हणजे 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत आपले एक पारायण होणार आहे. 15 पासून पुढे म्हणजे 16 पासून पुढे 16, 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत दुसरं पारायण होणार आहे. आणि 23 ते 29 पारायण, असं 29 तारीख अशा तिसरं पारायण होणार आहे. त्यामुळे 9 तारखेला सुरुवात करायची आहे. ज्या पद्धतीने आपण 7 दिवसाचं पारायण करतो त्याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी तुम्हाला कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येईल. पण तुम्हाला माहितीच आहे, पाठ ठेवायचं, चौरंग, त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचा किंवा लाल रंगाचं किंवा केस रंगाचं वस्त्र अंतरायचं, त्याच्यावरती महाराजांची मूर्ती अभिषेक करून व्यवस्थित पंचोपचारे त्यांची पूजा करायची आहे. आणि आपल्याला त्यांची मूर्ती स्थापना करायची आहे. महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती असणं, आपल्या घरामध्ये त्यांचं अधिष्ठान असणं अतिशय महत्वाचं आहे. कलश स्थापना करायची आहे. मंदिरातला कलश घ्यायचा नाही, आपल्याला वेगळा कलश घ्यायचा आहे, कारण मंदिरातला कलश आहे तो मंगल कलश असतो.
आपल्या कुलदेवीच्या स्वरूपात आपण तो ठेवलेला असतो आणि आपण पूजेमध्ये जो कलश ठेवणार आहे तो वेगळा कलश आपल्याला ठेवायचा आहे. केळी ठेवायची आहेत, फळं ठेवायची आहेत, त्याच पद्धतीने तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती, आणि जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत दिवा विजला नाही पाहिजे. आणि त्याच पद्धतीने धूप दीप अगरबत्ती देखील आपली सुरू राहिली पाहिजे. यासाठी एक्स्ट्रा तूप किंवा एक्स्ट्रा तेल किंवा आणि धूप आणि अगरबत्ती आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे, कारण ते एकसारखं प्रज्वलित राहिलं गेलं पाहिजे. यासाठी आपण सतत थोडी काळजी घ्यायची आहे. अंगाला भस्म लावायचं आहे. भस्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्या अंगाला भस्म लावायचं आहे. घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडायचं आहे. बाहेरून आलात तर शक्यतो अंघोळ करायची आहे, कारण घरामध्ये बाहेर गेल्यानंतर कोण कसं असतं आपल्याला माहिती नाही. त्यामुळे बाहेरची वाईट निगेटिव्हिटी घरामध्ये येऊ नये यासाठी उंबऱ्याच्या बाहेर एकदा पाय धुवायचे, नंतर घरात यायचं, घरात येऊन आंघोळ करा, घरामध्ये परत एकदा गोमूत्र शिंपडायचं. दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्हाला गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे. ही एक सवय ठेवायची, कारण गोमूत्र जवळ ठेवायचंच आहे तुम्हाला. त्यामुळे निगेटिव्हिटी किंवा जे पवित्रता आहे ती राखली जाते पूजेची. यासाठी आपल्याला गोमूत्र वगैरे शिंपडत राहायचं आहे. तुम्हाला पारायण कसं करायचं, ज्यांच्याकडे गुरुचरित्राचं पारायण आहे, आणि आता गुरुचरित्राचं पारायण स्त्रियांनी वाचावं का, तर हो वाचलं तरी चालतं, कारण जो मूळ ग्रंथ आहे तो स्त्रियांनी वाचायचा नाहीये. पण दिंडोरी प्रिंट केंद्राचा परमपूज्य गुरु माऊलीने आपल्यासाठी जो ग्रंथ आणलेला आहे तो ग्रंथ प्रत्येक महिला वाचू शकते. यामुळे त्या महिलांनी तो ग्रंथ वाचला तरी देखील चालणार आहे. मूळ ग्रंथ फक्त स्त्रियांनी वाचायचा नसतो. बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती तुम्हाला पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, 1 ते 53 अध्याय असतात. पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती, तिसऱ्या दिवशी किती, सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं असतं. त्या पद्धतीने रोज अध्यायाचं पठण करायचं आहे. वेळ 1 ठेवायची आहे. 12 ते 12:30 या वेळेमध्ये चुकूनही आपण वाचन पठण किंवा नैवेद्य ते काही करायचं नाहीये. बाकीच्या वेळामध्ये सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार. पण जी वेळ तुम्ही ठरवलेली आहे त्याच वेळेमध्ये रोज तुम्हाला पारायणाला बसायचं आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय सुंदर, कारण यावेळेस कालवा नसतो, कोणाचं म्हणजे किरकिर नसते, कोणाचा आवाज येत नाही, काही नाही, शांतता असते, खूप छान पवित्र असं वातावरण या वेळेचं असतं. त्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम. नाही शक्य, संसारिक माणूस आहे, बाहेर आहे, वर्किंग मध्ये जातो, त्यामुळे आपल्याला नाही होत, तर आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कसंही पारायण करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला ठेवायची नाहीये. आता याच्यामध्ये जेवणाचे काही नियम आहे, तर कांदा लसूण वर्ज करायचा आहे. तुम्हाला सात्विक आहार 7 दिवस घ्यायचा आहे, एवढं लक्षात घ्या. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज, मसाल्याचे पदार्थ जे खडे मसाले आहेत ते सगळे वर्ज करायचे आहेत. आणि तुम्हाला चपाती किंवा भाकरी, एक धान्य ठेवायचं आहे. चपाती किंवा भाकरी तुम्हाला दोन्हीतले एक खायचं आहे. जेवणासंबंधीचे काय नियम आहेत, कोणती भाजी खायची, आता हे सांगत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. या संबंधीचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहायचा आहे. जेवणासंबंधीचे नियम पण अतिशय महत्वाचे आहेत. या वेळामध्ये कोणासंबंधी राग ठेवायचा नाही, कोणाला शिवी द्यायची नाही, चांगलं बोलायचं, सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही, खोटं कोणाशी बोलायचं नाही. घरामध्ये शांतता जितकी राहील तितकी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मांसाहार जोपर्यंत आहे पारायण सुरू तोपर्यंत घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगून ठेवायचा, घरातल्या कोणीही मांसाहार करायचा नाही, धूम्रपान मद्यपान करायचं नाही. त्याच पद्धतीने परान्न वर्ज्य आहे. 21 दिवस परान्न अजिबात घ्यायचं नाही. परान्न म्हणजे बाहेरचं अन्न, बाहेरच्या शेजारचं किंवा कोणाच्याच, फक्त आपल्या घरातला सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. बाहेरचं पाणी सुद्धा आपल्याला प्यायचं नाही पारायण काळामध्ये. बाहेर कुठे गेला तर घरातून पाणी घेऊन जायचं आहे. काही इमर्जन्सी लागली, पाणीच नाही तर विकत बॉटल घ्यायचा, 3 वेळ गायत्री मंत्र बाटलीवरती हात ठेवून बोलायचा, आणि गायत्री मंत्र म्हटल्यानंतर ते पाणी तुम्ही पिऊ शकता. अशा पद्धतीने पण परान्न चुकूनही घ्यायचं नाही, बाहेरचं अन्न अजिबात खायचं नाही. त्याचे दोष खूप मोठे असतात, आणि ते दोष लागले तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. यामुळे परान्न चुकूनही घ्यायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला या 21 दिवसामध्ये पारायण करायचं आहे. 9 ते 15 तारखेला पहिलं पारायण होणार आहे 7 दिवसाचं. या काळामध्ये हे पारायण झाल्यानंतर तुम्ही जो रोज जे जेवता, जे खाणार आहात तेच तुम्ही महाराजांना दाखवायचं आहे. जी भाजी चपाती तुम्ही जे काय करणार आहात तेच महाराजांना दाखवायचं आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटतं पारायण आता 15 तारखेला तुमची सांगता होणार म्हणजे संपणार, तर त्या दिवशी तुम्ही काहीतरी गोड करायचं आहे थोडंसं, आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. ज्या दिवशी शेवटचा म्हणजे 29 जुलै रोजी जर तुमचं पारायण शेवटचा म्हणजे तिसरं पारायण संपणार आहे, 9 ते 15 एक पारायण होणार आहे, 16 ते 22 एक पारायण होणार आहे, 23 ते 29 एक पारायण होणार आहे. या काळामध्ये फक्त 2 पारायणाला महाराजांना गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा, उद्यापन केल्यागत करायचं, आणि शेवटी तिसरं पारायण होणार तुमचं. त्यावेळेस तुम्ही जो पूर्ण रवळाचा स्वयंपाक आहे, अजून काय आहे, एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवायचं असतं, किंवा तुम्ही 3 पारायण घेतली तर 3 जोडप्यांना किंवा 4 जोडप्यांना अशा पद्धतीने तुम्ही बोलवू शकता जेवायला, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही जेवायला बोलवायचं आहे. तुमच्या इच्छेने तुम्ही दान करणार असाल, जेवायला न बोलवता तर ते दान देखील करू शकता.
दान हे खूप पुण्याचं काम आहे, तर तुम्ही दान धर्म देखील करू शकता. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. वाचनाची वेळ एक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन बसायला घ्यायचं आहे आणि तेच आसन ठेवायचं आहे. आसन आपलं आसनाशिवाय बसायचं नाही, कारण आपण जी सेवा करतो ती नाहीतर भूमातेला अर्पित होत असते. आपली ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचत नाही. संकल्प घ्यायचा आहे पहिल्या दिवशी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली. संकल्प खूप महत्वाचा आहे. हे दत्तगुरु, हे स्वामी महाराज, मी आजपासून 21 दिवसात 3 गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प घेत आहे. तर हे पारायण निर्विघ्नपणे नियमांचं पालन करतानाच व्यवस्थितपणे पार पडावं, अशी विनंती, अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे. एवढं लक्षात घ्या. आदल्या दिवशी जर तुम्ही करणार असाल तर आदल्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर, फुल महाराजांना ठेवायचं आहे. प्रार्थना करायची आहे की तुम्ही देखील पारायणाला हजर राहा. आपल्या जवळपासचे 1 गाय व 4 कुत्रे म्हणजे श्वान यांना आपण आदल्या दिवशी पुरणपोळी किंवा चपाती किंवा चाणके खायला घालायचं आहे. आणि त्यांची देखील परमिशन आपल्याला घ्यायची आहे. आदल्या दिवशी त्यांना खाऊ घालायचं आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. आपल्या शेजारी अजून एक आसन ठेवायचं आहे महाराजांना किंवा दत्त महाराजांना. ते साक्षात तिथे हजर असतात, त्यामुळे याची देखील अनुभूती आपल्याला येते की ते आपल्या बाजूला बसलेले आहेत. तर आणि या वेळामध्ये काही त्रास होत असेल तर काय करावं या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्रास काही होत नाही. व्यवस्थित महाराज पारायण पूर्ण करून घेतात आणि तुमच्या मनात आलं म्हणजे तुमच्या मनात महाराजांनी घातलं आहे की तू पारायण कर, तुला या संकटातून बाहेर पडायचं आहे. यासाठी पारायण करा आणि नक्कीच करा. जर तुम्हाला 3 गुरुचरित्राचे पारायण या महिन्यामध्ये करायचे असेल, गुरुपौर्णिमा विशेष, तर तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित करू शकता. कोणतंही बर्डन आणायचं नाही, कोणतीही शंका आणायची नाही. व्यवस्थित करत राहायचं. खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तरी देखील तुमच्या काही शंका असतील अजून तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकाचे निरसन आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.